गाईज इथं मंडप टाकलंय, लाइटिंग पण लावले, आरती तिकडे लावतात आणि मी हातावर मेहंदी काढली त्याच्यामुळे फेस वॉश वगैरे आवरलंच नाहीये काय. आणि इथं बांगड्या भरायचं सुरू झालंय कार्यक्रम. नवरी कुठे आहे ती? दीदी कुठे आहे? दीदी कुठे आहे? ही आतमध्ये कुठेतरी दाखव का तुझा चुडा. हा, ही सकाळीच बांगड्या भरून आलीये. मी भरणार होते, मी आवरलं नाहीये म्हणून मग मी गाईज ही मेहंदी मी दुसऱ्या दीदीकडनं काढली आहे आणि ही मेहंदी मी स्वतः ट्राय केली आहे काढायला. आणि हे कोण? डॅडीज. मेहंदी कधी काढणार? काढली आहे बघा. आणि ही मम्मी आहे तिची आणि हे पप्पा. मग तेच ना डॅडीज. गाईज मी अशा डार्क मध्ये भरणार आहे. ती कोण आहे काय माहिती. ही आता माझी पडी बाय. तुम्हाला दाखवते की कसं मुंडवळा वगैरे करतात. आता हे काय करतायत? हा, आता हे हळद घालताय कुठं? काढू नको मला. तर ह्यांनी आम्ही गेलतो जरा तोंड वगैरे धुवायला, तवर ह्यांनी पत्नी मी तिला शोभे सुहग तुम्हाला करणार. पत्नी मी तिला शोभे सुहग तुम्हाला. विचारा तिच्या बाबांना मुलगी द्याल काय आम्हाला. कुरुंदाच्या जात्याने कुरुंदाच्या जात्याने आलादी चलिया. कुरुंदाच्या जात्याने कुरुंदाच्या जात्याने आलादी दलिया. ह्यांचं झालंय मुंडवळे वगैरे बनवून. आता बाकीचा ब्लॉग मी उद्या कंटिन्यू करेन. तुम्हाला एकदा दाखवते कसं बनवलंय. गाईज त्यांचं आता तिथं चाललंय सगळं कार्यक्रम, म्हणजे गाणं वगैरे बोलतायत, ते सगळं चालू आहे. मुंडवळ्या बनवतायत इन शॉर्ट. आणि काही म्हणजे ते दोन आजी आहेत ते करतायत हळद कुटतायत जात्यावर. आणि इथं मंडप वगैरे बांधलंय, ते मंडप वगैरे बांधून गेलेत. आणि मी आता एक ती जी मेहंदीची व्हिडिओ ती एडिट करत होते. तर मी तुम्हाला काका तुम्ही कोण, कुठली मंडळी? भजनी समुदाय क्रीडा मंडळ केंद्र. नक्कीच परवा उठणं आहे. सर्व ग्रामस्थ सर्व एकत्र येत असतात, सर्व कार्यक्रम व्यवस्थित करत असतात. आणि जी खेडेगावाची जी मजा आहे
हा. एकंदरीत पाहिलं तर चांगले असते की असं आता गावात पाहिलं तर की असे लग्न होतच नाहीत. गावाल्यांची सर्व महिला मिटिंग झाली, लोक एकत्र येणे, त्या मार्गाचा कार्यक्रम पूर्ण करून डॅडीज. म्हणजे नक्कीच एक मजा वेगळी असते. म्हणून जास्तीत ते जास्त नवरीचे डॅडीज म्हणजे पप्पा. हे गावामध्ये लग्न लोकांनी करावं. एकंदरीत तुमचे आनंद आम्ही दोघं असते आणि खरंच खूप मजा असते जी गावात. मंडपचा फोटो घेतलास का? हो दाखवतो. ते इथं मंडप बांधले, अजून लाईट्स वगैरे लागले नाहीत. अजून लाईट्स वगैरे नाही लागल्या, पण मंडप असा बांधलाय आणि इथपर्यंत बांधलाय. लाईट्स मोठा बांधलाय म्हणजे. आणि हा हे स्टेज आहे जिथं नवरदेव आणि नवरीचं लग्न होईल, तो स्टेज आहे हा. तर तिकडे गाणं वगैरे बोलतायत, जात्यावर तळतायत. हा स्प्राईट आणली भाऊनी. असं घेऊन थांब जरा. कर ना असं. हा थंबनेलला टाकून देईल. तर हा आता तिथे जाता तळतायत वगैरे, तोवर मी ते व्हिडिओ एडिट करते, कारण की 12 वाजायच्या आत मला टाकायचंय. सो भेटूया नंतर, किंवा मग डायरेक्ट उद्या पण भेटू शकते, माहित नाही कॅमेरा परत चालू करेल का नाही. कारण की आता मला वाटतं एवढंच आहे, मुंडवळा बनवायचं आणि ते हळद वगैरे दळायचं. तर जाऊ दे, मी जरी छोटासा हा ब्लॉग झाला तरी अपलोड करेल. की बरेच वीक झाले मी पोस्ट नाही केलं, तर मग बघू. मी हे जर छोटासा झाला 12-13 मिनिटाचा तर लगेच मी पोस्ट करेन, नाहीतर मग डायरेक्ट नंतर कंटिन्यू करेन. जर खूपच छोटा झाला तर नाही करणार, पण जर जास्तच मोठा झाला तर लगेच करेन. गुड मॉर्निंग गाईज. आज दीदीचं उठणं आणि काय बरं हां आज दीदीचं उठणं आणि काल चुडा वगैरे तर झालाच. उठणं आणि लहान मला लक्षात नाही ते. हां उठणं आणि साखरपुडा आहे. आणि आता आमच्या घरी गेस्ट आले, तर मी तुम्हाला दाखवते कोण गेस्ट आहे. ते माझे आजोबा आणि आजी, ते मला आज समजलं, पण ते आजोबा आजी वाटतच नाहीत. मी काकाच बोलायचे आणि काकी आई बोलायची. मी आता तुम्हाला दाखवते कोण गेस्ट आले. अरे सपोर्ट कुणाला द्यायचे असते सांग. आणि हे दोघं माझे मामा लागतात, पण मी मामा बोलतच नाही. तुम्ही कोण? आजोबा. पण आजोबा बोलत नाही. आणि ही पणजी आहे, आईच बोलते ना. आणि हे बसलेत, आणि ही आजी, सगळ्यातली आजी, सगळ्यातली आजी. तर आता बघू संध्याकाळी सगळं काय बोलतात. हां तर संध्याकाळी आम्ही लोक जाणार आहे गावात फिरायला जातं तिथं, म्हणजे असं ट्रेडिशन कोकणातलं. तर आता आम्ही इथून जाऊ संध्याकाळी गावात फिरायला, असं काय बोलतात आमंत्रण वगैरे देतात ते. आणि उद्या पण जायचं आहे परत. तर 9 वाजता रात्री उठणं चालू होईल आणि साखरपुडा 3, 3:30, 4 दरम्यान होईल. आणि ते डेकोरेशन पुढपर्यंत तिच्या घरपर्यंत केलंय. आणि गाईच बांगडी. सो आता बाय. मी बघू गडबडीत मी काय बोललं पार्ट 1 आणि पार्ट 2 करून पोस्ट करेन, तसं काहीच नाही झालं, पण जाऊ दे. सो बाय, आता भेटू नंतर. काय आता ह्यांचं बॅग भरायचं चाललंय. सगळ्या बायका आता मुली, म्हणजे सगळ्या नवीन नवरी आणि तुझ्याकडे नाहीत बांगड्या, हे विकल्या बांगड्या आणि माझ्या बांगड्या. बाय. तर गाईज आता आम्ही चाललोय हिची बॅग पॅक करायला. आणि हा दाखवू का तुला? इकडे इकडे इकडे. तर आता आम्ही तिथे करायचंय का बाहेर डेकोरेशन वगैरे, पण सगळं झालंय. माझं फोन हे ठेवत होतं ते. तिथे सगळं डेकोरेशन वगैरे झालंय लग्नाचं, आणि हा आताच नाचायला लागलं.
ये मजबूर हैं पर आप नहीं। बस 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 चला चुडा घालते बाई आता ही चालली चुडा घालायला. गाईज माझं झालंय. मला माझं तोंड का असं दिसतंय कॅमेऱ्यात माहित नाही, पण आरशात मी चांगली दिसते. बाहेर पाहुणे पण आले, बाहेर सगळे पाहुणे आहेत आणि आतमध्ये ह्यांचा मेकअप झाला. नवरी तर गेली आवरून, पण अजून तिथं अर्धे 2 मेकअप आर्टिस्ट होते. एक नवरीचा मेकअप करणारी आणि एक नवरीच्या वहिनीचा मेकअप करणारी. तर नवरीचा मेकअप करणारी आता स्वतः मेकअप करतायत आणि माझी माऊ आवरती आहे. परत माऊला दाखवलं म्हणजे साडी घालती, हाफच दाखवते. तर ती आता मेकअप झालं, तिचा आवरती आहे. कोण आहेस तू? तू कोण आहेस? तर गाईज आता बाय, मी ठेवते फोन. 400 ते बाय. गाईज आता आम्ही चाललोय काय करायला माऊ? पत्रिका वाटायला ना, आमंत्रण द्यायला पत्रिका वाटायला. आणि आम्ही सगळे करवलेत आणि हे करवलेत छोटे छोटे. हा ह्या दोघांना बघा कालो करायला नेमका आमचे साहेब. भांडण आता हो सगळे येत आहेत. चला काय रे? बोल ना आता काय झालं? आम्ही गेस करतोय की ते काय वाजवत आहेत ना. आणि उद्या नाही आजच रात्री. गाईज आज रात्रीला खूप मजा येणार आहे, खूप जास्त. आज आमच्याकडे उठणं आहे. तूच लाव काय आज, कारण आज आमच्याकडे उठणं तर जाम मजा येईल. लग्नाला नाही येणार ना नाचायला, पण उठण्याला मजा येईल. फक्त आज एक दिवस. गाईज मी मागं एक दीदीचं लग्न होतं तेव्हा पण मी तिथे लग्न अटेंड नव्हतं केलं. आणि जेव्हा केलं म्हणजे दुसरी इच्छा केलं ते तेव्हा काय झालं, पाऊस पडला आणि डान्सच नाही. माझं दिल तुटलं. मग आता हे तिसरं लग्न, मला घाम आलाय. आले आता आम्ही जातो. वंडी कुठे तुझी? हा वंडी कुठे आहे? करवली अशी असते का? ह्यांची भांडण राहिले, मस्के राहिले, मस्के काका राहिले. जन्म के साथी हम साथ साथ हैं. बसले. अरे अरे जो तो फोनवर बोलतोय. आणि बाहेर बघा मम्मीला वाटलं फोनवर बोलते कोणाशी, अशी काय दाखवती. आता आम्ही थोड्या वेळाने डान्स वगैरे करतो, व्हिडिओ काढल बघू आणि मग हा आणि मग नंतर आम्ही जाऊ कपडे बदलायला आणि मग कपडे बदलून परत डान्स करायला. स्टे ट्यून बोल. अरे काय स्टे ट्यून बोल बोल काय बोलू. स्टे ट्यून आता स्टे ट्यून. अरे
हातकरी आला. आता वाजलेत किती किती वाजले मम्मी? 1 वाजलाय आणि बघा मी दाखवते काय करतायत घरात. तर फोन बघतायत. लपला का फोन? एक फोन इथं लपला वाटतं चुकून. हा आपण काय करताय? आपण ह्यांनी कपडे नाही घातले की आपण फोन बघ. आणि मेहंदी स्वतःचीच आपलं नवरी स्वतःचीच मेहंदी डार्क करते. ती जी मेहंदी निघली आहे ना एकदम लाईट झाली. तर ती तिचं काम करते. काय करू? बोल. बांधून ठेवलेला मगाशी किती तोंड वाकडं करून बोलत होतीस तसं बोल. हे करत होतीस तसं बोल. हलवडवलं नकोच म्हटलं तशीच आण घेऊन ये जा पण मग करून बोलत होती आणि आता जसा कॅमेरा समोर पिशवी ठेवली. डब्यावरती निळी पिशवी ठेवली आहे ती तशी हा. चाल हलवू डोलू नको जा भाग भागती हो मैं काय. हे मशीन गरम करायला लावली यार मम्मी कधी. चार्जर ठेवा नाही होणार काय. मला भीती वाटते एकटीला. टॉर्च पण चालू नाही आणि अंधार दिसत असेल. कुठल्या कलरची हे रात्री झाले ना की ह्यांना काहीतरी खायला सुचतं. हा खायचंच आहे पण. आता दाखवते मी ह्या पिशवीत काय आहे ते. हलवू नको अगं हो जशी होती तशीच होती. सोडलान पिशवी खायचंच असेल. खायचंच असेल काहीतरी. माकडी पिकडी केला दाखव काय. आणि नवरीची बॅग पॅक करून झालीत. गाईज आता मी मंदिरात आलो आहे. मंदिरात मी एकदम वेगवेगळ्या फोनने शूट करते. माझा फोन तर मी आणला पण नाही शूट करायला. तर हां माहीत नाही ब्लॉग कसा पडेल वाकडा तिकडा पण ठीक आहे. हां तर आता आम्ही मंदिरात आलो दीदीला घेऊन. तिचं ते हळद आहे तर ते सगळं देवापुढं काय काय चाललं आहे मी ते इन शॉर्टमध्ये तुम्हाला असं शॉर्टमध्ये तुम्हाला शूट करून दाखवेल. माहीत नाही जास्त काय गोष्टी मला आणि टाईम पण नाही तेवढा विचारला. तर आता मी आज जाते कारण की आतमध्ये गरज आहे माझी. ते आम्हाला विचारतात कुठलं गाणं पाहिजे डान्स करायला.
परत ते 100. मी देतो 200. काय झालं ग पैसे देत होते आम्हाला नको होते तुम्हाला देतो वगैरे वगैरे चाललं लाव मला लावलेला आहे तर गाईज इथं ह्यांचं ते गावी एक ट्रेडिशन आहे जे रुखवत वगैरे आणतात त्यांनी करवल्यांना पैसे वगैरे द्यायचे असतात तर हे पैशांसाठीच भांडत होते तो फक्त 200-300 रुपये देतो त्याच्यासाठी की ते 500 रुपये द्या करू आणि जर नाही दिले तर असं वाट नाही द्यायची त्यांना पुढं जाण्यासाठी ओम नमो नमाय राजसवभू देवताभ्यो नमः समर्पयामि देवता आता आमचं लग्न झालंय आमचं नवरीचं लग्न लावून झालंय आमच्या नवरीचे आणि गाईज आम्ही जाणार आहे कुठे रुपवलीला तर बघू तिथे ब्लॉग जर मी केलं तर केला आणि या बघा करवल्या ही नुसती आणि ही नुसती सो आता गरम होत आहे म्हणून लागलं गाईज गरम होतं थांब जरा अशी हा चुकतायत तर गाईज गरम होत होतं म्हणून मग काय बोलतात म्हणून मग आम्ही लोकांनी शूट वगैरे काय नाही केलं आणि खूप गडबड चालू होती तर बघू आता हा ब्लॉग कधी पडेल माझी नात कुठं चालली आहे हा मी गाणं बोलवलं राशीमावर मी लवकरच दाखवाल तर आता मी जरा फोन ठेवते गडबड चालू आहे बाकी सो गाईज मी ना ब्लॉग एंड पण करायचं विसरलं आणि स्टार्ट केलं आहे ते माझे बरेच व्हिडिओ डिलीट पण झाल्यात ब्लॉग स्टार्ट केलं होतं तो पण नाही केला मी अशाच मधनं स्टार्ट केला आहे आणि बरेच व्हिडिओ माझ्याकडनं डिलीट झालेत तर बघू मी विचार केला की डायरेक्ट जशी आहे तशी व्हिडिओ आज पोस्ट करेल म्हणजे आज आता वाजलेत 12:30 वाजेपर्यंत मी हा ब्लॉग पोस्ट करेन आणि जर मी बनवलाच म्हणजे ह्यांचा गेम्सचा वगैरे तर तो पार्ट 2 असेल किंवा मग फक्त हळद उतरवणी म्हणून बघू गाईज कसं एडिट झालं आहे मला माहीत नाही पण तुम्ही बघू नका असं हां तर बघू कसं काय एडिट झालं आहे माहीत नाही पण आता जे काय झालं मी तसंच पोस्ट करते बरेच क्लिप्स डिलीट झाले हरवले 3 शॉट माहीत नाही जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग बाय